नमस्कार. आज आपण बनवणार आहोत 1 वाटी पोह्यांपासून अगदी पोटभर नाश्ता. अगदी झटपट तयार होणारा आणि फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारा हा नाश्ता. पोह्यांपासून कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. सर्वांनाच नक्की आवडेल. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपण 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता हे 1 वाटी पोहे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताक घालायचं आहे. इथे तुम्ही दह्याचा वापर देखील करू शकता. यानंतर अर्धी वाटी बारीक रवा इथे वापरलेला आहे. यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तुम्ही इथे गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता. पण इथे आपल्याला हे मिश्रण खूप पातळ असे तयार करून घ्यायचे नाही. पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी हे सर्व मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपल्याला या मिक्सरच्याच भांड्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि यामधील हे पूर्ण पाणी या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण एकसारखे करून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे एकसारखे बॅटर या पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच बाउलमध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला एक अर्धा चमचा बारीक मिरची ठेचून घेतलेली घालायची आहे आणि एका तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता इथे मोहरी, जिरे आणि कढीपत्ता छान तडतडल्यानंतर हा तडका आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे. आता मी हा तडका या मिश्रणामध्ये घातलेला आहे आणि एका चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून 10 मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 10 मिनिटांनंतर रवा इथे चांगला भिजलेला असेल. आपण पुन्हा एकदा हे मिश्रण चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला 1 इनो वापरायचा आहे. इथे मी 1 इनोची पुडी वापरलेली आहे आणि हा लेमन फ्लेवरचा इनोच इथे आपल्याला वापरायचा आहे. आता यामध्ये हा सर्व इनो घातल्यानंतर यावरती आपल्याला 3 ते 4 चमचे पाणी घालायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण यामध्ये इनो घालतो त्यावेळी हे बॅटर अगदी हलके असे तयार होते. इथे आपल्याला सलग 1-2 मिनिटांपर्यंत हे मिश्रण चांगले मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून जो सोडा आहे तो चांगला यामध्ये विरघळला जाईल. आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे. यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला थोडेसे पाणी घालून ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला एक ताट ठेवून द्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. इथे आपल्याला ही प्रोसेस करताना थोडीशी फास्ट करायची आहे. आता यावरती हे बॅटर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण यावरती थोडीशी बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे आणि मिरची घातल्यानंतर आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवून 20 मिनिटांसाठी छान असे हे वाफवून घ्यायचं आहे. 20 मिनिटांनंतर हे छान असे वाफवले जाईल. आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. इथे मी यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते. आता कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर आपण हे कट करून घेणार आहोत. आता इथे आपण हे थंड करून एका साईडला ठेवून देऊयात. आता 10 मिनिटांनंतर इथे हे
थंड झालेला आहे. आता इथे आपण हे कट करून घेणार आहोत. इथे तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजचे हे कट करू शकता. तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणी, सॉस किंवा पुदिन्याची चटणी यासोबत देखील हे खाऊ शकता. तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.